नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण वेगवेगळ्या व्यवसायाची माहिती देतो आणि आज आपण मिसळचा व्यवसाय करणार आहे. बघू शकता या ठिकाणी 40 रुपयाला आपण मिसळ लावलेली आहे. मिसळ कशी तयार होते, किती रुपयाला तयार होते, हे सगळी माहिती आपण देतोय. आणि आपण आता आहे सायबर चौक मध्ये रिच फ्लेवर बिर्याणी आहे. रिच फ्लेवर बिर्याणी या ठिकाणीच आपण आज मिसळ विकणार आहे, एकदम स्वस्त आणि मस्त दरामध्ये. आणि सगळा बिझनेस मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. चला तर तुम्ही येताय माझ्याबरोबर, शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. नवीन बिझनेस आयडिया तुम्हाला मिळणार आहे. होलसेल दरामध्ये शेव चिवडा खरेदीसाठी आलेलो आहे आणि पद्माडोकीच्या इथनं आपल्याला यायचं आहे आतमध्ये लक्ष्मीपुरीत. आणि या ठिकाणी इथं शेव चिवडा मिळणार आहे आपल्याला 1 किलो फक्त 130 रुपयाला. जर हे क्वांटिटीमध्ये घेत असाल तर तुम्हाला हे दर मिळणार आहे. कमीत कमी 10 किलो तर घ्यायला पाहिजे. दुकान आहे स्वामी समर्थ फूड्स, श्री स्वामी समर्थ फूड्स यांची फॅक्टरी आहे. फॅक्टरीमधनं डायरेक्ट इकडे येते. मिसळीसाठीच लागतो तसलाच आहे ना. बघा अशा पद्धतीने एक पुडा आलेला आहे 1 किलोचा. तर मित्रांनो, डीमार्ट मधून मटकी आणली 1 किलो 100 रुपये किलो या दरानं आम्हाला मिळाली. ती व्यवस्थित स्वच्छ करून घेतली आणि पाणी घालून त्याला 7 ते 8 तास भिजत ठेवायचं आहे. बघा व्यवस्थित धुवून घ्यायची आणि भिजत ठेवल्यानंतर आम्ही ब्रेड आणायला गेलो. कोल्हापुरात रेसकोर्स नाक्याला छत्रपती संभाजीनगर मध्ये ही बेकरी आहे आणि या ठिकाणहून आम्ही 4 ब्रेडची पाकिटे घेतली. याला 120 रुपये आम्हाला लागले. या ठिकाणी ताजा ब्रेड मिळतो संध्याकाळी. त्यानंतर लसूणाच्या पाकळ्या आपण बाजूला करून घेतलेल्या आहेत. यामध्ये 10 रुपयाचा लसूण आणि 10 रुपयाचा आलं घातलेलं आहे. व्यवस्थित पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर 10 रुपयाचे तीळ घेतलेले आहेत, ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. तडतड झाल्यानंतर बाजूला काढून घ्यायचे आहे. 10 रुपयाचं मिक्स खडे मसाल्यांचं पाकिट घेतलेलं आहे, ते सुद्धा व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे. ही जी तयारी आहे ती आम्ही आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवतोय, कारण की लवकर सकाळी मिसळ आम्हाला रेडी करायची आहे, म्हणून ही सगळी तयारी करायला लागलेलो आहे. हे जे सगळे खडे मसाले घेतलेले आहेत त्याची पावडर करून घ्यायची आहे. 25 रुपयाचा एक नारळ घेतलेला आहे, तो खवून घेतलेला आहे आणि तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे. आणि त्यानंतर कोथिंबीर सुद्धा घालायची आहे आणि व्यवस्थित त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. कांदा सुद्धा कापलेला आहे. 2 ते 3 मोठे कांदे घेतलेले आहेत, उभे कापलेले आहेत. व्यवस्थित परतून घ्यायची आणि पेस्ट त्याची करायची आहे. त्यानंतर आता मटकी 7 ते 8 तास भिजवून एका सुती कापड्यामध्ये बांधून ठेवायची आहे. आणि रात्रभर बांधून ठेवल्यानंतर आता बघा त्याला मोड आलेले आहेत. साधारण 1 किलो मटकीचे 2 किलो झालेले आहे. आपल्याला एवढं काय लागत नाही, आपण अर्धा किलो घेतली तरी चालेल. त्यानंतर छोट्या पातेला माती लावून घ्यायची आहे, कारण की ही चुलीवरची मिसळ आहे, त्यामुळे पातेलं खराब होऊ नये म्हणून. आता तेल घेतलेलं आहे, यामध्ये तेल टाकलेलं आहे. जवळजवळ 4 ते 5 चमचे मोठे तेल घालायचे आहे. 2 चमचे हळद घालायची आहे यामध्ये आणि थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी भरपूर घालायचं आहे याच्यामध्ये. आणि यानंतर आता त्याच्यामध्ये मटकी घालायची आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि 7 वाजलेले आहेत सकाळचे. साधारण 8-8:30 वाजता आपल्याला मिसळ जर रेडी करायची असेल तर 7 वाजता सुरुवात करायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने आम्ही सुरुवात सुद्धा केलेली आहे. बघू शकता या ठिकाणी चुलीवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. मोठ्या पातेल्याला माती लावून घेतलेली आहे. हे पातेलं आपण स्पेशली मिसळसाठी रेडी करतो आहोत. तर मित्रांनो, एखादा पदार्थ करताना अशा पद्धतीनं पहिल्यांदा साहित्य सगळं जवळ घ्या, म्हणजे घेताना गडबड होणार नाही किंवा काय राहणार नाही. या ठिकाणी बघू शकता मिसळचा स्पेशल मसाला घेतलेला आहे. कुठल्याही कंपनीचा घेतला तरी चालेल. एक स्पेशल मसाला मिसळचा कुठल्या कंपनीचा घेतला तरी चालेल तुम्हाला. त्याचबरोबर चटणी पूड घेतलेली आहे, काश्मीरी आणि बेडगी मिक्स. त्यानंतर कोल्हापुरी कांदा लसूण चटणी आम्ही स्वतः तयार केलेली. तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो. हळद घेतलेली आहे आणि हा सुद्धा मसाला खडे मसाल्याचा एक मिक्सचर केलेला आहे, ते घेतलेलं आहे. इथं खोबरं आणि कोथिंबीरचं एक वाटण घेतलेलं आहे. आणि इथं आलं लसूण पेस्ट आणि तेल आणि मीठ, हे सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे. 2 चमचे मीठ घालायचं आहे या गरम झालेल्या पाण्यामध्ये. आणि त्यानंतर आता मटकी यामध्ये घालायची आहे, मुठीनं अगदी व्यवस्थित. बघा आता मटकी मस्तपैकी फुललेली आहे आणि जरा सुद्धा चिकट सुद्धा झालेली नाही आहे, त्यामुळं छान अशी फुलवून घेतलेली मटकी स्वस्त पडते. त्यानंतर बटाटा घेतलेला आहे. अर्धा किलो बटाटा आम्ही शिजवायला लावलेला आहे, उकडून घ्यायचा आहे कुकरमध्ये. आणि मटकी सुद्धा या ठिकाणी आता गरम झालेली आहे. बघा पाणी आणि गुडगुड गुडगुड वर येते आणि खाली जाते. मस्त गरम झालेली आहे. आणि आता मिसळ तयार करायला घेऊया. या ठिकाणी पाव किलोला थोडंसं कमी तेल घेतलेलं आहे. ते आता गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता 2 चमचे जिरं टाकायचं आहे. 2 चमचे जिरं. संचिता आता रेडी झालेली आहे. आणि आता कांदा घालत आहे. कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे.
त्यानंतर आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. तेलामध्ये चांगली परतून घ्यायची. कांद्याची पेस्ट गेलेली आहे आणि त्यानंतर आता व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता खोबऱ्याची पेस्ट गेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. थोडंसं मीठ याच्यामध्ये परतताना टाकून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित परतलं जाते. हळद, आपण केलेला खडा मसाल्याची पेस्ट, मिरची पूड घालायची, कोल्हापुरी पद्धतीची कांदा लसूण चटणी, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, तत्सम कंपनीचा कुठल्याही कंपनीचा मिसळचा मसाला, थोडंसं पाणी घालायचं शिजण्यासाठी. मटकी शिजवलेलं पाणी यामध्ये घालायचं आहे. की आता शिजलेली आहे बघू शकता प्रॉपर. तर मित्रांनो, मिसळचा स्पेशल बघू शकता आता उकळायला लागलेली आहे आणि कट सुद्धा आलेला आहे. फुल अजून पाणी ऍड करायचं याच्यामध्ये. बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी चुलीवरची मिसळ रेडी होते. थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये ऍड करायचं आहे, गार पाणी टाकायचं नाही. अजून एक पातेलं याच्यामध्ये घालणार आहे बास. आणि थोडंसं आटवून घेणार आहे म्हणजे जेणेकरून टेस्ट मेंटेन होईल. 2 चुली घातलेल्या आहेत आणि चुलीवरची मिसळ आता रेडी झालेली आहे. आता पुढची प्लॅनिंग चालू होणार आहे. स्वच्छता आणि स्पॉटवर जायचं जिथं विकायचं आपल्याला. अगदी प्रोफेशनल कोल्हापुरी झणझणीत मिसळ. तर मित्रांनो, मिसळसाठी लागणारं सगळं साहित्य आम्ही डब्यांमध्ये आणि पिशव्यांमध्ये भरलं आणि ॲक्टिवावरून आम्ही स्पॉटकडे जाण्यासाठी निघालो. सेटअप सगळा लागलेला आहे. मॅडमचे खूप खूप आभार. त्यांनी आपल्याला हे 1 दिवसासाठी हे हॉटेल दिलेलं आहे. सेटअप रेडी आहे. टेबल आहेत, खुर्च्या आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी बोर्ड सुद्धा लावलेला आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या स्पेशल व्हिडिओला. तर मित्रांनो, आपल्याला पहिले ग्राहक भेटलेले आहेत आणि सरांनाच विचारूया नेमकं मिसळ कशी वाटली, काय बदल पाहिजे का? मी फर्स्ट टाइम इथं आलो आहे. तर एकंदर पहिली बाईट घेतल्यानंतर जी चव असते त्याच्यावरनं पुढं आपल्याला आवडते की नाही ह्याचा विषय असतो. तर सगळ्यात पहिल्यांदा मी चमच्यानं मिसळ टेस्ट केल्यानंतर अगदी घरच्यासारखी चव वाटली. सुंदर आहे आणि थोडेफार काही सजेशन असेल तर मी आता जाताना यांना सांगू शकतो. थँक्यू. तर मित्रांनो, मिसळ 4 प्लेट आम्ही लावतोय. पहिल्यांदा बटाटा आम्ही शिजवून घेतलेला आहे, तो लावलेला आहे. बटाटा घातलेला आहे. आम्ही एकच दिवस मिसळ करत असल्यामुळं आम्ही यूज अँड थ्रो बाउल्स वापरलेले आहेत. हे 50 बाउल आम्हाला 70 रुपयाला मिळालेले आहेत आणि शेव चिवडा सुद्धा आता यामध्ये भरला जातोय. दोन ब्रेड देतोय आपण मिसळला. पेटी पावच आहेत हे कट केलेले आणि स्पेशल आता मिसळ रेडी आहे. तर मिसळ आपण केलेली आहे. रेसिपी सगळी सांगितलेली आहे, प्रमाण सगळं दिलेलं आहे. टेस्ट करूया आता. मस्तपैकी कट बीट आलाय खतरनाक आणि कोल्हापुरी स्टाईलची मिसळ मस्त झाली आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये आता थोडीसं कांदा घालूया, थोडासा लिंबू, दादा बोलू, लिंबू घालूया. खूपच मस्त झाली आहे. नक्कीच आपण कशी तयार होते हे पण दाखवलेलं आहे. तर मिसळीचा व्यवसाय करायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही सगळं मॅनेजमेंट करू शकता. नक्कीच मिसळ एकदा तयार केली की त्याला गॅससुद्धा कमी लागतोय, नंतर गरम करून तुम्ही देऊ शकता आणि टेस्ट पण चांगली झाली. अशा पद्धतीने तुम्ही व्यवसाय करा. एवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही केला तर बेस्ट आहे. कमीपासून सुरुवात करा, तुमचा व्यवसाय नक्की वाढेल. क्वालिटी पण चांगली आहे, क्वांटिटी पण चांगली आहे. त्यांनी मिसळ केली, ते खात बसलेले आहेत. शांत आहे गिराईक. मिसळ छान आहे. तर मित्रांनो, थोड्या वेळ थांबल्यानंतर आता बघा बऱ्यापैकी गर्दी व्हायला लागलेली आहे मिसळ खाण्यासाठी. 2-3 टेबल भरलेले आहेत. आता मिसळ प्रिपेअर करून त्यांना देऊया.
6 प्लेट आता मिसळ भरली जाते. जसजसे ग्राहक येत होते तसतसे आम्ही मिसळ तयार करून प्लेटा लावत होतो आणि नेऊन देत होतो आणि त्यांच्या चेहऱ्याकडे बघून आम्हाला आनंद होत होता. मिसळची क्वालिटी तर एकच नंबर आहे. मिसळ तुम्ही पण एकदा ट्राय करा. खूप छान झाला मिसळ, एकच नंबर. ह्याच प्लेटमध्ये पूर्ण पोट भरते. तर मित्रांनो आणि थोडीसं गिरायक आलेलं आहे, गर्दी झालेली आहे. आता परत मिसळ मी लावा लागलेलो आहे. खूपच छान मिसळ. वाव, सुपर. असंच पद्धतीनं व्यवसायासाठी आणि व्यवसाय वाढीसाठी काय काय टिप्स लागतात आपण चैतन्य फूड ब्लॉगवर देतोय. नक्की मला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर मित्रांनो साधारण 9 वाजल्यापासून आपण मिसळची विक्री केलेली आहे आणि दुपारीचे 2-3 वाजलेले आहेत. बघू शकता एवढी फक्त मिसळ राहिलेली आहे. साधारण आपण जे काय मटेरियल आणलं होतं त्यामध्ये जवळजवळ 50 प्लेट मिसळ झालेली आहे आणि 40 रुपये प्लेटनं जरी लावली तरी आपल्याला चांगला फायदा होऊ शकतोय. साधारण कोल्हापूरमध्ये 50, 60, 80 रुपयेपर्यंत सुद्धा मिसळ आहे आणि 20 रुपये 30 रुपये सुद्धा मिसळ आहे. आपला क्राऊड कसा आहे, एरिया कसा आहे आणि इंटेरियर कसं आहे त्याच्यावर आपल्याला ठरवायचं आहे. बघू शकता हे एवढंसंच आता थोडंसं अजून एक 2-3 प्लेट होईल एवढं राहिलेलं आहे आणि बटाटा पण थोडासा राहिला, संपत झालेला आहे, थोडंसं अगदी राहिलेला आहे. तर अशा पद्धतीनं हा व्यवसाय झालेला आहे. तर मित्रांनो सगळी स्वच्छता केली आणि त्यानंतर बाहेर पडलो. 1 दिवसाचा हा एक्सपेरिमेंट होता. तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याचबरोबर आणखीन कोणत्या व्यवसायाची माहिती बघायची आहे हे सुद्धा कमेंट करून मला कळवायला विसरू नका. धन्यवाद.